राज ठाकरे आणि नारायण राणे यांचे संबंध खूप घनिष्ठ होते, जवळचे होते। उद्या राज ठाकरे होते नाही आहेत। उद्या राज ठाकरे उद्या येत आहेत प्रचाराला ना, आणि त्यांचे काय त्यांना जे काही त्यांनी टीका करण्यापलीकडे राणे कुटुंबावर काही केलेलं नाही, त्यामुळे विजय आमचाच आहे। रत्नागिरीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभा आहे। आपण सभेस्थळी आलेलो आहोत। सभेची जय्यत तयारी इथे झालेली आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे मॅडम सोबत आहेत। मॅडम, काय सांगाल, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रत्नागिरीमध्ये येत आहेत, नारायण राणे यांच्या समर्थनात आज सभा होत आहे, कसं पाहता या आजच्या सभेकडे? 7 मेला होणारी निवडणुकीच्या प्रचारार्थ अमित भाई शहा येत आहेत, त्यामुळे आनंदच आहे। त्यांच्यामुळे असा सर्व कार्यकर्त्यांना, बीजेपी कार्यकर्त्यांना हुरूप आलेला आहे। आणि आता उद्याही राज ठाकरे आहेत। आता ही 2 ते 3 दिवस जो काही राहिले आहेत त्याच्यामध्ये ह्या प्रचार सभेचा धडाका चालू आहे, त्यामुळे छान वाटतंय सगळं। राज ठाकरे आणि नारायण राणे यांचे संबंध खूप घनिष्ठ होते, जवळचे होते। उद्या राज ठाकरे होते नाही आहेत। उद्या राज ठाकरे उद्या येत आहेत प्रचाराला ना, सभा कशी होईल उद्याची? चांगलीच होईल। त्यांच्या सभा चांगल्या होतात ना, तुम्हाला तर माहिती आहे ना, चांगली होईल। जर का दुसरीकडे पाहायला गेलं तर ठाकरे गट देखील ठाकरे देखील आज कणकवलीमध्ये आहेत आणि ते एक संधी सोडत नाहीत राणे कुटुंबावरती टीका करण्याची किंवा भाजपवरती टीका करण्याची। त्यांना तुम्ही कसं उत्तर द्याल? उत्तर उद्या त्यांचं भाषण आज ऐकू आणि मग उद्या उत्तर देऊ। आणि त्यांचे काय त्यांना जे काही त्यांनी टीका करण्यापलीकडे राणे कुटुंबावर काही केलेलं नाही, आणि ते कणकवलीत त्याच्यासाठीच येत आहेत, प्रचारासाठी येत नाही आहेत, राणे कुटुंबावर टीका करण्यासाठी येत आहेत। त्यामुळे मला त्याच्याबद्दल काही वेगळं वाटत नाही, नेहमीच आहे, सवय झाली आम्हाला। विजय कसा असेल? चांगला असेल। मी मगाशी सांगितलं दुसऱ्या पण चॅनलला 2-2.5 लाखांच्या मताधिक्याने येतील, त्यामुळे विजय आमचाच आहे। खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन अरविंद सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, रत्नागिरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।